पुण्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सध्या पाणी साचलंय। अशातच मुसळधार पावसामुळे भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे। पासून पडणाऱ्या पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। दुपारी 2 वाजल्यापासून खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मात्र त्याआधीच ओढ्या नाल्यांना जे पाणी आलंय त्यामुळे मुठा नदीच्या या पाणी पातळीत वाढ झाली आहे। डेक्कन भागातील भिडे पुलाचा हा परिसर, खरं तर भिडे पूल गेले काही महिने इथं जे मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे बंद आहे वाहतुकीसाठी। मात्र रहदारीसाठी जरी बंद असला तरी या पुलाच्या कठड्यांना पाणी लागतंय आणि त्यातून या मुठा नदीचं बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। रात्रीपासून सर्वदूर पावसाची ही संततधार पाहायला मिळते, त्यामुळं पुण्याला, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि जिल्ह्याला शेतीसाठी पाणी देणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ होते आहे। खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या 4 धरणांमध्ये मिळून 8 TMC पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे, जी पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण वर्षभर हा पाणी साठा पुणेकरांना हवा असतो। दुसरीकडे सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साठलंय, लोकांना त्याचा त्रासही होतो आहे, वाहतुकीवरती देखील या पावसाचा परिणाम होतो आहे। मात्र पावसाची संततधार आहे आणि त्यामुळं फार मोठी हानी किंवा फार मोठा गोंधळ पुण्यात काल रात्रीपासून जरी पाऊस सुरू असला तरी पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळं पुणेकर या संततधारेचं सध्या स्वागत करतायत। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा,